घरामध्ये मांजर पाळावं का बा आणि बाहेर मात्र कुत्रा पाळावं का? आता कुत्रं मांजर मात्र हे पाळलंच पाहिजे. कुत्रा मांजर, कुत्र म्हणून कुत्र नाही, त्याला कुत्र समजू नका, त्याला कुत्र समजू नका, त्याचा आदर करा. कुत्र्यामध्ये अशी शक्ती आहे, दत्त गुरूंनी जे कुत्रे जवळ ठेवले तर ते काही मात्र फुगडणे कुत्रे जवळ ठेवले. कुत्र्यामध्ये काहीतरी शक्ती असेल म्हणून जवळ ठेवले का नाही. हे मात्र आज टाना टोना करणी कवटाळ भूत प्रेत पिशाच ही जी इडापिडा जी राहती, ही इडापिडा दुसरं कोणाला दिसणार नाही, पण कुत्र्याला दिसल. जे आता ही आमुष्या आजची, आता आमुष्याच्या रात्री मात्र एकदम काळुकी रात्र असते, माणसाला माणूस दिसत नाही, बरोबर आहे. म्हणून मात्र त्या अंधाऱ्या रात्री मात्र जर समजा कुत्रा भुकत राहतो अंधाऱ्या रात्री, आपण मोठी बॅटरी घेऊन जाऊन पाहिली तरी आपल्याला दिसत नाही, आणि त्याला कामून दिसत ते कामून भुकत. मग समजून घ्या का ते आपल्याला नाही दिसत पण त्याला दिसत. एखाद्या वेळेस मात्र पहा तुम्ही, मृत्यू का जर जवळ आला ना, मृत्यू का जर जवळ आला तर त्या टायमाला सुद्धा कुत्रे भुकत राहते, कुत्रे इवळत राहते, कुत्रे भुकत राहते, कुत्रे इवळत राहते. म्हणजे त्याला यम दिसते, यम दिसते त्याला. म्हणून मात्र आणि मांजर सुद्धा आतमध्ये, मांजरीला सुद्धा मात्र आसुरी शक्ती दिसते, आसुरी शक्ती दिसते. मांजर सुद्धा कधी कधी वेगळ्या पद्धतीचा आवाज काढते पाहते, जस काही एखाद्या मांजरीची लढाई होती ना, असा आवाज काढते. ते समजून घ्यायचं का मात्र काहीतरी प्रकार आहे म्हणून या पद्धतीने थोडस. म्हणून मांजर घराचं आतलं संरक्षण करते आणि कुत्र घराच्या बाहेरचं संरक्षण करते. ज्याच्या दारामध्ये कुत्र आहे ना, त्याच्या घराच्या परिसरात अशी आसुरी शक्ती मात्र राहू शकत नाही. फक्त आता काही काही वेळेस मात्र तुम्ही असा प्रश्न विचारणार, मग ज्याच्या दारात कुत्र आहे त्याच्यात अशी आसुरी शक्ती राहू शकत नाही, मग तिचे ते दुःख पेडा कशी त्रास देते त्याला. पण तुम्ही कुत्र दारात पाहते पण त्याला कुत्रच समजते ना. जळेल पोळेल कुत्र्याला, शिली पाकी कुत्र्याला, आणि कोडी मोडी कुत्र्याला, कारण पाहुणे नाव ठेवतील ना. जळेल पोळेला, कोडी मुडीला, आणि शिळी पाकी तर काय पाहुण्याला देत नाही. पण एक हे त्याचं काम ते मात्र करतं. अहो एखादा सिक्युरिटी राहू द्या तुमचं घर राखायला, सिक्युरिटी, अहो त्याला शेळी भाकर द्या तर ते तुमचं घराचं दार सोडून दे, दुसऱ्या दिवशी येणार नाही ना. आणि एखाद्या सिक्युरिटी एकच गोदडी द्या, गारठू द्या त्याला, तुमच्या घराचं दार सोडून दे. पण बिचाऱ्या कुत्र्याला मात्र शेळी भाकर टाका, कोडी मुडी टाका, काही इकडं जळेल पोळेल टाक्या, तरी तुमच्या घराचं दार ते सोडत नाही. त्याला बिचारायला जी कामगिरी दिली ते कामगिरी ते करतच ना, पण त्याचा आदर करा. असं यू 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 असे फेकून दे ना भाकर म्हणल्यानंतर, हे कुत्र्याचा आदर नाही ना. हा सांगा ना, ते शाप देईल तुम्हाला. तुम्हाला मात्र किती बी मात्र ते कुत्र तुमच्या दारात राहिले ना, तरी मात्र तुमचं संरक्षण ते असं करीन. भोकन बकन आता त्याला भाकरीसाठी भुकावंच लागणार आहे त्याला, पण मात्र आसुरी शक्तीच्या बाबतीत तुमचं संरक्षण नाही करणार. पण तुम्ही कुत्र्याचा आदर करा. टाना टोना करणी कवटाळ अशी आसुरी शक्ती काय टपर तुमच्या केसाला धक्का लावेल म्हणून असं. म्हणून मात्र कुत्र्याचा आदर, त्याचा बिचाराचा जीव आहे का नाही. जरी मात्र त्याचं कुत्र्याचं शरीर असलं म्हणून ते काही कुत्र नाही झाले, काहीतरी दोन गोष्टी चुकीमुळं, त्याच्या काहीतरी पापकर्मामुळं त्यांना मात्र तो जन्म मिळाला. हा पण मग आपण त्याचा जीवच आहे, त्याचा जीवन आपला जीव मात्र सारखाच आहे, फक्त शरीर अलग आहे, बरोबर आहे का नाही. हा म्हणून मात्र काही कुत्र्यांनी पुण्यकर्म केलं आणि थोड्याच्या चुकीवरून कुत्र्याचा जन्म आला. पण तेच कुत्रे आज मात्र 4 व्हील गाडीमध्ये बसून बिस्किट खाऊ राहिले का नाही, चहा पिऊ राहिले. तेच कुत्रे मात्र साबण लावून आंघोळ करू राहिले, आणि माणसं साबण लावून आंघोळ करीना. तेच कुत्र्याला मात्र कावंग्यानं विचारू राहिली, भाग पाडू राहिली. त्याचा आला मस्त आहे की त्याच कुत्र्याला कपडे, काय कुत्र्याला कपडे. हा सांगा, त्यांचं काहीतरी पूर्वीचं पुण्य असं, पण थोड्याच्या चुकीमुळे मात्र त्यांना कुत्र्याचा जन्म आला. पण कुत्र्यामध्ये जो गुण आहे ना, आसुरी शक्ती त्यांना दिसते. टाना टोना करणी कवटाळ भूत प्रेत पिशाच ह्या पिढा मात्र त्यांना दिसतात. म्हणून मात्र आपल्या दारात कुत्रा असलं, त्या कुत्र्याला मात्र एखाद्या कागदावरती नका भांड्यात ठेवू, पण कागदावरती भाकर ठेवत जा, त्याचं दर्शन करत जा. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगाल, मृत्यूशय्यावरती पडलेला व्यक्ती मात्र त्यांनी फक्त कुत्र्याला हाताने मात्र खाऊ घालत जा भाकर, निश्चित मात्र तो मृत्यूशय्यावर तो नीट होईल. हा बस
म्हणजे असं मांजरीला आता तुम्ही काय मांजर पाळते, मांजर खाईन उंदर अशा पद्धतीने तिला दूधही पाजत नाही, काही भाकरी आता ती बिचारी काही भाकर खात नाही म्हणा, पण दूध पिती, पण तिला दूधही पाजत नाही, खाईन उंदर ती. मग ती बी बिचारी माळ घालून घेती. हा हा नाही ते कोणी कोणी पाहिजे, पण कोणी कोणी म्हणतं खाईन उंदर. मग ती म्हणते मी उंदर खाईन ना, मी बी माळ घालून घेते. मग ती ती बी माळ घालून घेते. मग ती उंदराला तोंडच लावित नाही. उंदराला सांगते का आला तुम्हाला खायचं, त्याच्यापेक्षा ना तुम्ही खुशाल यांच्या वस्तू कुरतडा, यांच्या वस्तू कुरतडा, नुकसान करा, धान्याचे पोते फोडा. यामध्ये तुम्ही मांजरीचा जर आदर केला ना, निश्चित मात्र तुमचं असं नुकसान मात्र ते करणार नाही. हा बस, म्हणजे मांजर घरच्या आतलं संरक्षण करते, कुत्रं घराच्या बाहेरचं संरक्षण करते. म्हणून कुत्रं मांजर पाळणं ही हाऊस म्हणून नाही, चोर चारा येते त्याच्या म्हणून नाही, आणि हाऊस म्हणून नाही, चोर चारा येते त्याच्या म्हणून नाही, पण खास आसुरी शक्तीपासून बचाव व्हावा त्याच्याकरता मात्र बाहेर कुत्रं पाळणं गरजेचं आहे आणि आतमध्ये मांजर पाळणं गरजेचं आहे. पण त्याचा आदर करा, मांजर पाळून कुत्रं पाळून आदर करा, नाही तर उगीच मात्र त्यांचा अनादर करणं ना, मग ते तुमचं पुरं करून टाकेल. ते तुमचं केलं काय कायचं पुरं ते नेमकं. कुत्र्याला कुत्र्या समजते, ती बिचारे काय करते, भाकरीने टाकलं हाडकं फोडतील मग काय, या पद्धतीनं. म्हणून मात्र अशा पद्धतीनं कुत्रा मांजर पाळावा. आता त्याच्यानंतर बऱ्याच व्यक्तींचा मात्र प्रश्न आहे, घरामध्ये आपण जे वाडवडिलेचे टाक वगैरे ठेवतो, वाडवडिलेचे टाक ठेवतो म्हणजे चांदीचे टाक नाही राहत का आपल्याला, ते बनवून घडून बसवलेले, हा आजोबा पंजोबा. आता हे मात्र आपल्या घरामध्ये नसावा. पण बऱ्याच जणांचा प्रश्न आहे का बा त्यांच्या वस्तू त्यांचे फोटो जर ठेवले तर मग आपल्याला पुन्हा त्रास होतो का असं. आता त्यांचा ना आपला बा शरीर आहे तोपर्यंत संबंध राहतो, शरीर नसलं काही संबंध नसतो. पण एक आहे मात्र तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, उपकाराची जाणीव कोणी काही विसरत नाही, बरोबर आहे. त्यांनी रक्ताचं पाणी केलं, घाम गाळू गाळू मात्र शेतामध्ये मशागत केली, त्याच्यात उत्पन्नातून मात्र 2 रुपये आले, त्या 2 रुपयातून मात्र चिवचिव करून मात्र घर बांधलं, घर त्यांनी करून ठेवलं का नाही. हा घाम गाळू गाळू काम केलं, त्याच्यात उत्पन्नातून मात्र विहीर खोदून ठेवली, घाम गाळू गाळू काम केलं, त्याच उत्पन्नातून विहीर मोटर बसून सायपन करून ठेवली 2-3 किलोमीटर, बरोबर आहे का नाही. या गोष्टी त्यांनी करून ठेवल्या. जरी ते आपल्या परिवारात राहून शरीर सोडलं असेल त्यांनी, पण कदाचित ते आपल्याला सोडणार नाही, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही, पण दिसणार नाही. मग कमीत कमी आपण ते कळलं पाहिजे का नाही. आजचा कालावधी वेगळा आहे बरं का, आजचा कालावधी